उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत एकूण 1,83,521 मालमत्ता धारक आहेत. त्यापैकी एकूण 40% मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराचा भरणा केलेला आहे. थकबाकी एकूण 819,18,98,455 रुपये. त्यापैकी चालू मागणी 117,80,94,43 रुपये. असे एकूण पूर्ण आपलं मालमत्ता कर भरणा आहे 936,99,92,498 रुपये. मॅडम, अभययोजना लावून सुद्धा काही टॅक्स पावती करधारक जे आहेत ते थकबाकी भरत नाही, टॅक्स भरत नाही, यावर कशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे? थकबाकी धारकांवर माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी दिलेल्या निर्देशानुसार जप्ती, अटकावणी, लिलाव अशा प्रकारच्या कारवाया आपण करणार आहोत. तरी नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्या मालमत्ता कराचा त्वरित भरणा करावा व अशा कारवाया टाळाव्यात. मॅडम, जे रेग्युलर टॅक्स क्लिअर आहे, जे वर्ष टॅक्स भरतात, पण आता अभययोजनामध्ये भरपूर लोकांनी टॅक्स भरल्या आणि 2024 मार्च मध्ये सगळे टॅक्स भरलेले आणि यांना आता पुन्हा वापस टॅक्स पावत्या नवीन पाठवल्या, तर लोक काही नाराज आहेत की आम्ही आताच टॅक्स क्लिअर केलाय आणि आम्हाला पुन्हा टॅक्स पावती दिली. या मागचं नेमकं लॉजिक काय आहे? ही ऍक्च्युअली टॅक्स पावती आहे चालू वर्ष 2024-25 आहे. चालू पावती ऑगस्ट 2024 पर्यंत जर त्याचा भरणा केला तर तुम्हाला 5% सवलत आहे. तरी सर्वांना विनंती आहे की या सवलतीचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. मॅडम, आपण चार्ज घेतल्यापासून एकूण किती टॅक्स जमा करण्यात आलेला आहे? माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार दिनांक 10 जून 2024 पासून मालमत्ता कर विभागाचा मी अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यापासून रुपये 6,98,00,000ची कर वसुली केलेली आहे. मॅडम, जे महानगरपालिकेचे करधारक आहेत त्यांनी जर त्यांच्यावर जर कारवाई होती त्याच्या वाचण्यापासून तुम्ही काय संदेश देणार आहात? यांना एकच सांगेन की लवकरात लवकर तुम्ही मालमत्ता कराचा भरणा करावा आणि या सर्व कारवायांपासून तुम्ही स्वतःला जेवढा रिक्त ठेवता तेवढं ठेवा.